अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। स्वामी भक्तांनो, स्वामींच्या चरणाला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहेत। स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश ऐकल्याने मनातील वाईट विचार, नकारात्मक शक्ती किंवा आपल्या जीवनातील अडथळे, मार्ग मिळत नसेल तर मार्ग मिळतो। मन उदास असेल तर स्वामी संदेश ऐकल्याने मन प्रसन्न होतं। तर भक्तांनो, चला आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर चला मग सुरुवात करूया सुंदर विचारांची। स्वामी म्हणतात, बाळा, मदत करणाऱ्याला कधी धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका। मुलगा आईवडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढे आपले आईवडील आहेत हे सुद्धा विसरून जातो। आयुष्यात कितीही मोठं बना पण माणुसकी कधीही सोडू नका। मदत एक अशी गोष्ट आहे की ती केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम ते लक्षात ठेवतात। स्वामी भक्तांनो, पायाला झालेली जखम सावधपणे चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे ते शिकवते। लहानपणी वाटायचं की परीक्षा फक्त शाळेतच असते, पण आज समजलं की आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात। जीवनामध्ये वाईट दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही। लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही। स्वामी म्हणतात, घर किती मोठं आहे याला महत्त्व नसून घरात किती सुख आहे हे खूप महत्त्वाचं आहे। सहमत असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हरू शकतो, परंतु आपल्या मनामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतात। गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो हे सदैव लक्षात ठेवा आणि गोड बोलणाऱ्या व्यक्तींपासून सदैव सावध राहा। आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही। जीवनाचे सारे व्यवहार मनाचे ऐकून करतो ते मन आपल्या ताब्यात येत नाही। क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही असे सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही हेच आश्चर्य आहे। स्वामी म्हणतात, मला कोणाचीच गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्हीही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही। स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या। आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या। एकमेकांना धीर द्या, आधार द्या, त्यांना साथ द्या, कोणाचेही मन दुखणार नाही असे वागा। स्वामी पण अशाच व्यक्तींची साथ देतात जे दुसऱ्यांशी प्रेमाने वागतात। मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तर लगेच मुंग्या लागतात। माणसाचंही तसंच आहे। गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा जर असेल तर कोणीच येणार नाही। संत आणि वसंत यामध्ये एकच साम्य आहे। जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते। ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतो। शिकायचंच असेल तर बुद्धिबळाचा खेळ शिका, कारण त्यात एक चांगला नियम आहे, आपला माणूस आपल्या माणसांचा कधीच पराभव करत नाही। स्वामी म्हणतात, बाळा, पुण्य कमावण्यासाठी नेहमी देवाचेच नाव घेणं गरजेचं नसतं। जेव्हा तुम्ही दुसऱ्याला मदत करता तो क्षणसुद्धा देवाची पूजा केल्याप्रमाणेच मौल्यवान असतो। सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा। आठवणी कधी साथ सोडत नाहीत, कारण त्या खूप सुंदर असतात। काही आठवणी हसवतात तर काही आठवणी रडवतात, पण काही आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात राहून आयुष्यभर नवीन सुरुवात करण्यास मदत करत असतात। स्वामी भक्तांनो, आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, श्री स्वामी समर्थ टाईप करा व व्हिडिओला लाईक करून शेअर करा व बेल आयकॉन बटन ऑन करा। येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। तर चला भेटूया नवीन सुंदर विचारांसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना।